चलो. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची पत्रकार परिषद. काय मुद्दे ते मांडणार याकडे लक्ष आहे. आज आपण एक अतिशय गंभीर आणि खरंच सगळ्यांना घाबरवून टाकणाऱ्या एका विषयावर बोलणार आहोत. काल इंडियन एक्सप्रेस नावाच्या एका वर्तमानपत्राने एक बातमी केली की HDFC बँक या बँकेने कॅमोफ्लाज करून, त्यांचा शब्द होता कॅमोफ्लाज करून, एक अतिशय गंभीर अशी गोष्ट केली. आता ही गंभीर गोष्ट काय आहे की समजा तुम्ही मी आपण फिक्स्ड डिपॉझिट बँकेमध्ये जमा करतो त्याच्यावर एक फिक्स्ड डिपॉझिटचा फिक्स्ड इंटरेस्ट रेट असतो. मग आपण ते 1 महिन्यासाठी केली, 6 महिन्यासाठी केली, 1 वर्षासाठी केली तर तो इंटरेस्ट रेट RBIच्या सांगण्यामुळे बदलत जातो. त्यांची एक फिक्स्ड सिस्टम असते की मग ते तुम्ही असो, मी असो, प्रधानमंत्री असो, सगळ्यांना समान असतो. तर MSRDC यांनी म्हणजे महाराष्ट्राची जी एक मोठी ऑर्गनायझेशन आहे, जे एक मोठं डिपार्टमेंट आहे, त्यांना त्यांचे पैसे ठेवायचे होते. कसले पैसे होते हे? तर लँड ॲक्विजिशनसाठी. आता समजा एखादा रस्ता, एखादा हायवे, एखादा काही बनवायचं असेल तर त्याच्या लँड ॲक्विजिशनसाठी त्यांना एक फंड येतो. तो फंड त्यांच्याकडे काही काळ असतो, तो वितरित करण्याच्या आधी. तर हा लँड ॲक्विजिशन फंड आम्ही HDFC बँककडे ठेवू असं त्यांनी HDFC बँकेच्या लोकांना सांगितलं. बरं, तो ठेवण्यासाठी आम्हाला तुम्ही किती टक्के इंटरेस्ट द्याल असं विचारलं गेलं आणि त्याच्यात त्यांना सांगितलं गेलं की 3.5% हा RBIने दिलेला रेट आहे, तर आम्हाला त्याच्यावर काही देता येणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.